लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। दलवाडे ते अमराळे रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचा कारभार, नागरिक संतप्त। चिमठाणे परिसरात दलवाडे ते अमराळे या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाबाबत गंभीर आरोप समोर येत असून स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे। नागरिकांनी केलेल्या पाहणीत रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं स्पष्टपणे दिसून आलंय। नागरिकांच्या आरोपानुसार रस्ता तयार करताना आवश्यक ते खोदकाम न करता थेट खडी आणि डांबर टाकण्यात आला आहे। अशा प्रकारे केलेलं काम काही महिन्यात उखडून जाण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। तसेच रस्त्याच्या साईड पट्ट्यांवर माती टाकून रस्ता बुजवण्याचे चुकीचं काम ठेकेदाराकडून सुरू असल्याचंही नागरिकांनी निदर्शनास आणून दिलंय। रस्त्याच्या दर्जाबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी आणि सूचना करूनही संबंधित विभागांना त्याकडे गांभीर्यानं पाहिले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। त्यामुळे त्या कामाबाबत प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालाय। या प्रकरणात चिमठाणे परिसरातील सामाजिक कार्यकर्ता महेंद्र गोकुळ पाटील उर्फ सोनू फौजी यांनी कडक भूमिका घेतली आहे। रस्त्याचं काम नियमानुसार आणि उच्च दर्जात न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। गरज भासल्यास नागरिकांसमवेत रास्ता रोको आंदोलन करण्यास ते तयार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। महत्त्वाचे म्हणजे हा रस्ता अनेक गावांना जोडणारा प्रमुख दळणवळणाचा मार्ग असल्यानं कामाची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे। कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करता उच्च दर्जाचं काम तातडीनं करण्यात यावं अशी नागरिकांकडून ठाम मागणी करण्यात येत आहे। प्रशासनानं हा गंभीर मुद्दा तातडीनं तपासून योग्य ती कारवाई करावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे। मुख्य संपादक भूषण पवार। सदर हे काम 2 वर्षापूर्वी मंजूर झालं आहे। 2 वर्षापूर्वी न होता ते काम आता त्यांनी जवळजवळ 1 महिन्यापूर्वी केलं आहे। 1 महिन्यापूर्वी केलं असताना काम एवढं निकृष्ट केलं आहे की त्याच्यामध्ये बिलकुल खडी अशी वापरली की जेणेकरून इथं लोकांना जायला बी त्रास होतोय, शेतकऱ्यांना बी त्रास होतोय आणि शाळेचे मुलं जातात त्या सुद्धा यांना त्रास होतोय। तर माझं असं म्हणणं आहे की शासन पैसा देतोय पण कायसाठी देतोय? चांगला रस्ता होण्याचा, पाहायला लोकांना सोयी सुविधा व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांना त्रास नाही व्हायला पाहिजे, शाळेच्या पोरांना त्रास नाही व्हायला पाहिजे, त्यासाठी शासन पैसे देत होते यांना। पण सदर ठेकेदार व सिव्हिल इंजिनियर यांना का माहीत नाही की चांगलं काम करावं, चांगलं लोकांना प्रतिसाद द्यावं। पण ते सांगतात की काही ठिकाणी आम्ही 1 लेअर घेणार आहे, काही ठिकाणी 2 लेअर घेणार आहे, काही ठिकाणी 3 लेअर घेणार आहेत, नाही बाकी ठिकाणी आम्ही सोडून देणार आहे, असं प्रकारचं ते आम्हाला प्रत्युत्तर देत आहेत। रस्ता हा चांगला व्हायला पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे, नाहीतर मी आंदोलन करेल। धन्यवाद। बरोबर।